श्री दत्ताचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची बांधीयाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर लाखो भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यंदा पहिल्यांदाच 24 तासांपैकी 22 तास जे आहेत मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं भक्तांची गर्दी जी आहे ती अगदी पहाटेपासून रात्री 2 वाजल्यापासूनच आपल्याला पाहायला मिळते। पहाटे 4 वाजता आज काकड आरती झाली, त्यानंतर देखील भक्तांची रांग जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। काही भाविक आपल्यासोबत आहेत। खरं तर पहाटेपासूनच गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीची भावना आहेत? आम्ही अकोलेमधून सोलापूरहून आलोय जवळून। आम्ही पहाटे निघालतो, आता आलोय दर्शनासाठी। भरपूर गर्दी आहे आणि व्यवस्थित नियोजनामुळे दर्शन व्यवस्थित होईल असं आमचं म्हणणं आहे। काय आपली श्रद्धा आहे आणि कशासाठी दरवर्षी तुम्ही मंदिरामध्ये येता? जर पौर्णिमेला आम्ही स्वामी समर्थ मंदिरामध्ये येतो आणि स्वामी समर्थाचं आज भरपूर गर्दी आहे, दर्शन होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि स्वामी समर्थांना एवढीच कृपा, भरपूर पाऊस पडो, महाराष्ट्र सुखी समाधानी ठेवू हीच एवढीच आहे स्वामी चरणी। काय तुमची श्रद्धा आहे? देवाकडे काय मागणं असतं? काय सर्वांना सुखी समाधानी ठेवावं, सर्वांचं चांगलं हीच मागणं आहे। नक्कीच हे सोलापूरवरनं आलेले भाविक आहेत। अशाच पद्धतीनं राज्यभरातनं जे भाविक आहेत ते अक्कलकोटमध्ये येत असतात। कुठून आलेला आहात आणि काय श्रद्धा आहे? मी कराडमधून आलेलो आहे सर। स्वामीचं दर्शन होतं म्हणून आलो आज आणि गुरुपौर्णिमा पण आहे ना। दरवर्षी येता गुरुपौर्णिमेला? नाही, दरवर्षी नाही सर, ह्या वर्षी गुरुवार आलाय आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलाय म्हणून आम्ही आज आलोय। किती गर्दी आहे मंदिरामध्ये आणि कशा पद्धतीने दर्शन सुरू आहे? रांगेतून आहे आणि व्यवस्थित आहे सर, अधूनमधून कोणी सोडत नाहीत लोकांना वगैरे। आपण कुठून आलेला आहात आणि स्वामीचे दर्शन घेत आहे? आम्ही मुंबईहून आलेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी। दरवर्षी येता गुरुपौर्णिमेला? गुरुपौर्णिमेला आम्ही येतोच दर्शनाला। यावेळेला त्यांची व्यवस्था खूप चांगली आहे गेल्या वर्षीपेक्षा। काय श्रद्धा आहे दरवर्षी स्वामींच्या दर्शनासाठी येता? सो आम्ही कायम कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीशी आहेत, हा अनुभव खूप वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो। कुठून आलेत आपण? मुंबईवरून आलेलो आहे। ते मुंबईवरून आलेले भाविक आहेत। अशाच पद्धतीनं केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र असेल, कर्नाटक असेल, या वेगवेगळ्या बाजूचे जे राज्य आहेत तिथून भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं येत असतात। यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच म्हणजे समजलं की मंदिर जे आहे ते 22 तास खुलं करण्यात आलेलं आहे। पुरुषांची वेगळी रांग आणि महिलांची वेगळी रांग अशा पद्धतीनं दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहाटे 2 वाजल्यापासूनच दर्शन जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत, त्यामुळं रात्री 12 वाजेपर्यंत अगदी गुरुपौर्णिमा संपेपर्यंत सर्व भक्तांना दर्शन सुलभ पद्धतीने होतील अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते स्वामी मंदिरात आपल्याला पाहायला मिळते आणि तितकीच गर्दी जी आहे त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युकाल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, अक्कलकोट, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।